बस यही मेरा सत्कार है महाराज. परमात्म्याला श्रद्धा विश्वास आणि भाव याच्या व्यतिरिक्त काही नको आहे महाराज. आणि तेवढं सगळं प्राप्त केलं. भगवान श्री राजा परीक्षितीला सांगतात शोधार्थामध्ये हनुमंतरायाच्या द्वारे सुग्रीवाची भेट होते. काही दिशेला वानर सैन्य पाठवलं जातं. जामवंत गीता उपदेश हनुमंतरायाला होतो. लंकेमध्ये प्रवेश हनुमंतराय करतात. विभीषणाच्या महाराज जातात. अशोक वाटिकेत येतात. जानकीचा आणि हनुमंतरायाचा संवाद होतो. सर्व लंका जाळली जाते आणि जाळल्यानंतर ती मग लंकामध्ये आल्यानंतर हनुमंताची शक्ती शीतल केली जाते. का ऐका तिथून राघवजीकडे येतात. राघवजीला सर्व वृत्तांत सांगितला जातो. सर्व वानर सैन्याच्या द्वारे राम सेतूची स्थापना केली जाते. बोल राघवेंद्र सरकार की जय. जगामध्ये आश्चर्य कोणतंही असेल पण मला नाही वाटत महाराज रामेश्वरासारखं आश्चर्य कुठं असेल सांगा. अनेक पुलं बांधली गेली असतील पण राम शेतीसारखा पूल आजपर्यंत कोणी बांधला नाही ना. मग आश्चर्य आहे. लंकेमध्ये प्रवेश केला जातो. राम आणि रावणाचं युद्ध होतं. युद्धामध्ये अनेक धारा तीर्थ पडतात. रावण मारण्यासाठी सज्ज होतो. लक्ष्मणाला शक्ती होते. मेघनादाकडून शक्ती लागते. हनुमंतराय गरिबीची घेऊन येतात. शक्ती काय आहे याचं वर्णन रामचरित्रामध्ये सविस्तर आहे महाराज. त्याला रामकथा असावी लागते भागवत कथा नाही. म्हणून संक्षिप्तमध्ये रामचरित्र वर्णन. रावणाचा वध केला जातो. जानकीचा स्वीकार आहे. ज्याने सहकार्य केलं त्याला लंका दिली जाते महाराज. लंका ऐका ऐका लंका द्वार का आणि विकास. द्वारकेत सोनं भरपूर होतं. द्वारका काय झाली जळाली. लंकेत सोनं नाही होतं. लंका बुडाली. लंकेत सोनं होतं. लंका जळाली. द्वारकेत सोनं होतं. द्वारका पाण्यात बुडाली. याचा अर्थ असा आहे धन भरपूर होते पण संस्कार राहिले नव्हते म्हणून लंका जळाली. धन द्वारकेत भरपूर होतं पण यादवाचे संस्कार नष्ट झाले होते म्हणून द्वारका बुडाली. जगाच्या पाठीवरचा माझा भारत देश एवढा श्रेष्ठ आणि मोठा आहे महाराज. या भारत देशाला कधीतरी सोन्याची चिडिया म्हणत जायचे महाराज. इतका मोठा भारत देश आजपर्यंत कधी जळला नाही, जळणार नाही, बुडलाही नाही. पण एक दिवस जगाच्या पाठीवर सर्वश्रेष्ठ देश अमेरिका म्हणतो ना. लंका द्वारका अमेरिका धन आहे पण संस्कार नसेल तर ती सुद्धा एक दिवस जळाल्याशिवाय किंवा बुडाल्याशिवाय राहणार नाही. पण हा भारत देश आहे. पर सोने की चिड़िया कर दी है बसेरा. भारत देश मेरा, भारत देश मेरा, भारत देश मेरा, भारत देश मेरा. सत्याहिंसा धर्म का पग पग लगता मेरा. भारत देश मेरा, भारत देश मेरा, भारत देश मेरा, भारत देश मेरा. जहाँ गाल गाल पर सोने
की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. हा माझा भारत देश आहे, माझा भारत देश आहे. इतका श्रेष्ठ भारत देश आहे म्हणून लंकेतून आज राघवजी जानकी का स्वीकार करतात आणि जानकी का स्वीकार करून महाराज अयोध्येकडे निघतात. विभीषणाला लंका दिली जाते, पण आठवण करणारा माझा कोण आहे? माझा भरत आहे आणि शत्रुघ्न आहे. महाराज ऐका रे, भावाचं प्रेम किती असावं कसे शिकवलं जातं महाराज. बंधू प्रेम कसं असावं. 14 वर्ष एखाद्याचा जर बंधू वनामध्ये निघून गेला असेल महाराज, अरे जवळ राहून आमच्यात प्रेम नाही म्हणून रामकथा ऐकायची. आणि सांगू तुम्हाला, रामकथा कोणती नाही, रामकथा ही तुमच्या आमच्या घरातली कथा आहे. घरातली कथा आहे ना. 14 वर्ष आठवण ठेवली. राघवजी येत आहेत या अयोध्येमध्ये, सर्व प्रकाश आहे महाराज. दिवाळ प्रसाद शिखरारूढा, दिवे लावलेली होती, आनंदाबद्ध वातावरण होतं. भगवान सुखदेवजी राजा परीक्षितीला सांगतात, राजा माझा परमात्मा आज मात्र सिंहासनावर विराजमान केलेला होता आणि सिंहासनावर विराजमान करून सर्वांनी सांगितलं, मागा तुम्हाला काय हवंय, मागा तुम्हाला काय हवंय. म्हटल्यानंतर कोणीच काही मागितलं नाही. तर एक वाक्य सांगू तुम्हाला, अरे काय मागावं, एक बोलू तुम्हाला. परमात्म्याच्या दरबारामध्ये गेल्यानंतर माणसाने कधी मागायचं नसतं. गेल्या हात पसरायचा ना. गेल्या समाजासमोर हात पसरण्यापेक्षा तुम्ही देवाच्या समोर हात पसरलेला कधीही चांगला. सांगू, हनुमंताला सांगितलं, सांग हनुमंत तुला काय हवंय. माझ्या हनुमंत ह्याने सांगितलं, प्रभू मला काहीच नको आहे. कह हनुमंत विपती प्रभू सोयी. सांगा रे, मला सांगा, इथं बसलेल्या पंडालमध्ये मंडपामध्ये असा कोणता माणूस आहे, कोणता व्यक्ती आहे की देवाच्या समोर गेल्यानंतर पदर पसरतो आणि सांगतो, देवा जर मला काही या ढोलीत द्यायचं असेल तर फक्त दुःख दे. कोण मागत? दुःख कोणी मागत? दुःख कोणीच मागत नाही. मला सांगू तुम्हाला, का हनुमंतरायाने दुःख मागितलं? हनुमंतराय सांगतात, सुख में सुमिरन, दुख में सुमिरन सब करे, सुख में करे ना कोई, जो दुख सुख में सुमिरन करे तो सुख दुःख का हे तो हो. महाराज, दुःखामध्ये देवाची आठवण आम्हाला होते, पण सुखात आठवण होत नाही. आणि जो सुखात आठवण करतो ना त्याला दुःख देईलच कसं येणार नाही. म्हणून राघवजींनी सांगितलं, हनुमंता माग. त्याने सांगितलं, देवा माझ्या जीवनात फक्त संकट दे. जेवढी संकट येतील तेवढे तुझी आठवण मी करेल. रे कुंतीला सुद्धा तेच सांगितलं होतं. कुंती माता म्हणते, हे कणवा तुझ्यासमोर पदर पसरते, पदर पसरते. जायचं नाही या झोळीमध्ये मला, तर फक्त या झोळीचं दुःख दे. कारण का, ज्या दिवशी सुख आलं त्या दिवशी तू माझ्यापासून वेगळा होतोय आणि दुःख आल्यानंतर मला तुझी आठवण येईल. सर्वांना दिलं महाराज. लोकांच्या बोलण्यावरून जानकीचा त्याग केला. ऋषींच्या आश्रमावर राहिली. 2 मुलं जन्माला आली. आता ऐका, 2 मुलं जन्माला आल्यानंतर परमात्म्याचा स्वभाव होता. अयोध्येचे राजे होते. या अयोध्येमध्ये महाराज 13,000 वर्ष अयोध्येचं राज्य केलं आणि परमात्मा अयोध्यावासियांना आपल्या साकेत धामाला घेऊन जात आहेत. बोल अयोध्यानाथ की जय, राघवेंद्र सरकार की जय, हनुमानजी महाराज की जय, स्वामी तुलसीदासजी महाराज की जय, नरसिंह भगवान की जय, गोदावरी मैया की जय, बालगिरी महाराज की जय. जय जय श्री राधे. महाराज, जरा जरा थांबा, जरा थांबा. चांगलं तुझू परत घरी जरा म्हणाले शिव जेवायला येतो येतो. जरा थांब ना, जरा थांब. आता आपल्याला आनंदच घ्यायचा मला. चॉकलेट भेटेल तुम्हाला? चॉकलेट हा नाही कधी द्यायची मला माहिती आहे. 4था दिवस आहे माझा. तुम्ही भेटलाच म्हणूनच माझंही बरं आहे.
नाही तर हे काय होतं असे बसलेले असते दिसते. यांच्याकडे जर बघितलं ना, तर असे असते. असं बघतेच मला असं वाटतं त्याला कोणती समाधी म्हणतात माहितीये का? त्याला त्राटक समाधी म्हणतात. त्राटक एक महिला अशी होती मला, तुम्हाला माहिती आहे खतरनाक मला जांभळी आली मोठी समोर द्यावी समोर द्यावी. आनंद आहे मला आता. आनंदच घ्यायचा आपल्याला. आता आनंदच घ्यायचे. आनंद घ्यायचा. आता कृष्ण चरित्र आहे. हे दिवस कृष्ण चरित्र आनंद घ्यायचा आपल्याला. परमात्म्याचा अवतारच तसं झालं मला. दुःखात सुद्धा ज्याने आनंद दिला त्याला कृष्ण म्हणतात मला. ज्याचं जीवनच दुःखात आहे ना, तुम्हाला सांगू महादेवाची प्राप्ती तुम्हाला लवकर होईल हो, पण माझ्या राधाराणीची कृष्ण परमात्म्याची प्राप्ती लवकर होईल. बाकीचे देव तुम्हाला काहीच बघत नाही, पण हे लय माझा बाबा खतरनाक आहे बाबा. माझा बाबा संकटात येतो, परीक्षा घेतो मला परीक्षा. आणि परीक्षेत पास झाला निघाला मग त्याला सर्वच लुटून देतो. जाओ मैं आपका हूं. तुम्ही एकदा म्हणून बघायचं, हे राधे हे अंतकरणातून म्हणा, हे कृष्ण हे राम, हे रामजी हे कृष्णजी हे राधे मैं आपका हूं. यांचा स्वभाव आहे म्हणतात की तुझा सर्वस्वानं दास व्हायला तयार आहे. आणि एकदा कुणीतरी अंतकरणातून म्हणा होतं लागेल, म्हणायला तयार नाहीत नाही. ऐका, म्हणून भगवान सुखदेवजी वर्णन करतात. आता वर्णन करतात पण ह्याचं वर्णन आपण सविस्तर मस्त करू. पण आपल्याला घ्यायचं आता काय काय घ्यायचंय, काय घ्यायचं आता? आनंद का? ही भोजन नाही ना, ही भोजनाचा आनंद नाही. लयच अपडेट वर्जन लेकर तुमचे. अपडेट वर्जन बस. हे आनंद म्हणाले ठीक, याचा आनंद घ्यायचा म्हणाले ती. आता याचा आनंद घेतल्याशिवाय मी तुम्हाला याचा आनंद कसा घेऊ देईल? नाही घेऊ देत मला. त्याच्यामुळे चिंता करायची गरज नाही. माझा परमात्मा आहे. संक्षिप्त मध्ये आपण आनंद महोत्सवापर्यंत येऊ. आनंद महोत्सव थाटात साजरा करू आणि मग उद्या सविस्तर कथा चरित्र पाहू आपण. आता उद्यापासून कृष्ण चरित्रच पाहिजे आनंदात, काही चिंता नाही. ऐका मला, अर्जन्य आणि पर्जन्य आहेत. अर्जन्य पर्जन्याच्या घरी दोन मुलं जन्माला आली. त्यांचं नाव आहे शूरसेन आणि उग्रसेन. शूरसेन उग्रसेन आहे. आणि शूरसेनाच्या घरी जन्माला कोण आलं? वसुदेव. उग्रसेनाच्या घरी कंस. महाराज आता महिला म्हणलं तुम्हाला विनंती आहे, कंस जन्माला येतो केव्हा माहितीये तुम्हाला? 15 वर्षाचा ऐकतोय ना. कंस केव्हा जन्माला येतो तुम्हाला माहितीये? सांगू तुम्हाला. कंस जरी जन्माला येत नसलं तर कंसासारखी जन्माला येतात. कस केव्हा येतात माहितीये तुम्हाला? ते कार्यक्रम तुमच्यावर आहे म्हणलं. सांगू, उग्रसेनाची पत्नी सदाचारी होती. पूजा पाठ नित्य धर्म करणारी होती. दररोज पूजा पाठ करणारी पत्नी. पण ती कुठे गेली माहितीये? फुलाच्या बगीचात गेली. पुढे फुलाच्या बगीचात गेली फुलं तोडण्यासाठी. आणि त्या बगीच्यामध्ये एक राक्षस होता, ज्याचं नाव होतं ध्रुमी नावाचा राक्षस. मी काय या राक्षसाची तिच्या गर्भावर फक्त सावली पडली. काय पडली माहितीये तुम्हाला? त्या राक्षसाची केवळ तिच्या गर्भावर सावली पडली. सावली तर कंस जन्माला आला रे. कंस जन्माला आला. ऐका, त्याची सावली गर्भावर पडली तर कंस जन्माला येतात. मला असं वाटतं आजच्या काळात कसल्या कसल्या लोकांच्या सावल्या पडतात. कंसाचं पुढचे वर्ष नाहीत महाराज. कंस तर बरा होता, शत्रू फक्त कृष्णाशी केलं. पण त्याला माहिती होतं मी ज्याच्याशी शत्रू करतोय ना, ऐका, आमचं शत्रुत्व अंधारातून असतो महाराज. आणि खरा शूर आणि वीर असेल तर समोर लढायला शिकलं पाहिजे माणसाने. एखादा मोठा होईल ते हळू काहीतरी असं बसल्या बसल्या करतो. त्याचं कसं होईल, माझं कसं होईल, मुस्कान हाणावं लागतं. त्याचं कसं होईल आणि त्याचं कसं होईल. अरे शास्त्रकार सांगतात ना कडे, माझ्या घरचंही तुम्हाला काही देत नाही ना, म्हणून वाक्य लक्षात घ्यायला. आज मात्र आनंद होता. आज याच्या घरी कंस जन्माला आला आणि बातमी कळाली. नारदाने सांगितलं हे काही मुलगा चांगला नाही, तुमच्या कुळाचा नाश करणारे. पानात लपेटला आणि मुलीच्या दोघात टाकले.
शूरसेन यमुनेच्या डोहात स्नान करत होते महाराज. शूरसेनाने पाहिलं त्या मुलाला घरी आले. पत्नीला सांगितलं अगं किती भाग्यवान आहोत आपण, एक मुलगा नाही आपल्याला, दुसरा एक मुलगा आहे. महाराज संगती तू वाढत गेला. उद्या कथा आपण सविस्तर ऐकणार, फक्त आता आपल्याला आनंद मोर्चापर्यंत चालायचं बरं का. आपण रिटर्न येणार आहे पण सविस्तर पाहू. परमात्मा जन्माला येणार आहे. महाराज वसुदेव आहे. कृष्ण मोठा झाला, बातमी झाली, परीक्षा तपश्चर्याला गेला. दुष्ट दुराचारी पापी करणारा जरी असला, पापी चांगला जरी असला तरी चिंता करू नका. एवढं सर्व असताना त्याने काय केलं माहितीये? त्याने विचार केला मला बहीण आहे आणि आपल्या बहिणीचं लग्न झालं पाहिजे. एक वाक्य सांगू, माणूस कितीही वाईट असू द्या पण आपल्या बहिणीचा हात वाईट माणसाच्या हातात कधीच देत नाही. सांगू तुम्हाला, एखादा व्यक्ती कितीही दारू पिणारा असू द्या, एखाद्या कितीही दुर्गुण असू द्या, पण स्वतःचा बाप असू द्या नाही तर भाऊ असू द्या गड्या, आपल्या मुलीचा हात वाईट माणसाच्या हातात कधीच देणार नाही. मुलीचा हात देत असताना माणसाने 100 वेळा विचार केला पाहिजे. लक्षात राहिल्या का? अरे नमतं घडर बसण्यापेक्षा आता आपल्याला काही क्षण दुःख झालं तरी चालतंय मला, पण एक लक्षात राहिल्या, हात देत असताना माणसाने विचार केला पाहिजे. रावणासारखा या कंसासारखा दुर्जन कोणी नव्हता, पण यानं आपल्या बहिणीची निवड कुणासाठी केली माहितीये तुम्हाला? याने निवड करताना विचार केला इकडे तिकडे कोणाला दिसत. माझा मित्र आहे ज्याचं नाव आहे वसुदेव. वसुदेवाची निवड केली आणि देवकी आणि वसुदेवाचा विवाह करून गेला. महाराज ऐका, विवाह करून गेला, दोघं निघणार. वसुदेव देवकीचा विवाह केला आणि वसुदेव देवकीचा विवाह केल्यानंतर आता मात्र फुलं थांबा थांबा, लग्न नाही जरा थांबा का, चलू द्या. म्हणून जे आलं का आपला खेळच संपला, ज्या खेळ संपला. ऐका 2 मिनिटं दमानी तुम्ही जेलमधून येणारे दमानी येत असते. आता जेलमध्ये जायचे तुम्हाला जाऊ. आता तुम्ही ह्याला राज्य म्हणून आणले पण आता जेलमध्ये टाकायचे. हा मला पण ओळखूची नसली कोण आहे ते. बरं का, ऐका निघाल्यानंतर तिथं आकाशवाणी झाली, कौश विचार करत होता. सांगितलं जा 8वा गर्भ तुझा काळ आहे म्हणा. 8वा गर्भ काळ आहे म्हणल्यानंतर एक मुलं मारली गेली. 6वा बलराम होता. ऐका, पहिला मुलगा कीर्तिमान जन्माला आला आणि 8व्या गर्भ परमात्म्याचा होता. आपण उद्या आनंद घेऊ. सत्य वरम परम सत्यम सत्य सयोनी हितम च सत्य 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 भूत सत्य नित्रम सत्यात्मकम त्वं शरणं प्रपन्ना. परमात्मा आनंदमग्न होता आणि एवढ्या आनंदामध्ये महाराज परमात्म्याचे स्वागत झालं. कारागृहात जन्माला आला आणि कारागृहात जन्माला आल्यानंतर वसुदेवजी आता मात्र कृष्ण कुठे आहे? आनंदाच्या वातावरणामध्ये वसुदेवनी गोकुळामध्ये माझा कृष्ण परमात्मा घेऊन ठेवला. आता हे आहे का? हा आता कळालं मला की नंद बाबांनी यशोदा आहे. हा गोकुळात जायचं जवळ आपल्याला, गोकुळात काय घ्यायचं ना मग माखन ठिकाण नाही दिलं तर बसणार आहे. हा गोकुळात जायचं आपल्याला. आता गोकुळामध्ये आनंद आहे. 85 वर्षाचे नंद बाबाला मुलगा झाला आणि मुलगा झाल्यानंतर सर्व गोकुळामध्ये बातमी पसरली आणि सर्वजण बधाई देण्यासाठी आनंदात म्हणू लागले. आपण ही 2 मिनिटाची बधाई देऊ, आनंद घेऊ. आता आनंद घ्यायचा, थोडीशी जागा रिकामी सोडा, जागा रिकामी सोडा, रस्ता हा. आणि सर्व पलीकडे बसलेले समोर या, तरुण मंडळी इकडून या अलीकडे. आणि आपण म्हणत असताना गात असताना एकच म्हणू, बधाई देऊ. काय देऊ? चला स्वागत करू परमात्म्याचं. तोपर्यंत करा हा ताली वाजवून बोला स्वागतम कृष्णा स्वागतम कृष्णा स्वागतम कृष्णा स्वागतम कृष्णा. कन्हैया को भेजो. स्वागतम सुस्वागतम शरणगतम कृष्णा.
शरणागतम कृष्णा स्वागतम शरणागतम कृष्णा स्वागतम सुस्वागतम शरणागतम स्वागतम कृष्णा शरणागतम कृष्णा स्वागतम सुस्वागतम शरणागतम कृष्णा स्वागतम कृष्णा स्वागतम कृष्णा जय स्वागतम कृष्णा स्वागतम कृष्णा अरे लेकरांनो त्या लेकरांचा तोंडावर काय ऐका महिलांना विनंती आहे लेकरू बाळ बाळ बारीक आहे त्याच्या तोंडावर काही टाकू नका इकडे पाण्याला वगैरे काही टाकू नका ऐका हा चला 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 परमात्म्याचा आनंद महोत्सव आहे आणि आनंद महोत्सव साधारण नव्हता महाराज नंद बाबाच्या दरबारामध्ये आनंद महोत्सव नव्हता सर्व गोकुळ नंद बाबाच्या दरबारात बातमी कळाली काय बातमी कळाली नंदाजी को छोरा भयो छोरा काय झालं 85 वर्षाच्या म्हाताऱ्याला काय झालं राहेकर काय झालं नंदाजी को छोरा भयो छोरा काय झालं श्रीकृष्ण जन्माला मुलगा झाला अरे नंद के आनंद भयो जय कन्हैया लाल की टाळी वाजवून सर उठा चला उठा हा उठा उठा पुरुष मंडळ सर्व तरुण मंडळी समोर या समोर इकडे आली का
ज्यांना ज्यांना कृष्ण जन्माचा आनंद झालाय त्यांनी उठून उभं राहून नाचायचं. तुम्ही लोकांना लेकराच्या बोलत होता, बोलू नका काही.